समाधान। बर ते जाऊ द्या, मला सांग किमो सर कसे वाटले? किमो सर आवडून उपयोग नाही ग, पण त्यांचा तो मित्र आहे ना, तो खूप चांगला आहे। कोण? अरे तो कार्तिक यार, कसला कूल आहे ना तो, आणि काय भारी दिसतो, एकदम रिअल हिरो सारखा। हो ना गायत्री? हा म्हणजे तसा बरा दिसतो। अगं आज तो परत दिसला होता, आणि तुम्हाला माहितीये त्या दिवशी तो माझ्याशी फ्लर्ट करत होता। कसल्या बोरिंग आहात यार तुम्ही। मी तुम्हाला इतकं काहीतरी एक्साइटिंग सांगते आणि तुम्हाला काहीच वाटत नाही। नाही एवढं काय त्यात। राहू देत, अशाच मख्ख चेहऱ्याने बसा, मी येते लायब्ररीत जाऊन। चलो बाय बाय। वेडी आहे काही? हे बघ, आता आपण हिला सगळं सांगायलाच हवं। काय सांगायचं? की त्याला मी आवडत होते? होते नाही, अजूनही आवडतेस। हा तेच, त्याला मी आवडते। का त्याला कॉलेजमधली प्रत्येक मुलगी आवडते? हे बघ, ते काहीही असो, पण आपण तिला सांगूत, आपली मैत्रीण आहे यार ती। हो, तिला जर वेळीच समजलं नाही तर तुमच्या दोघीत फूट नको। आम्हाला ते कधीच चालणार नाही। बरोबर आहे पिऊचं, आपण बेस्ट बडीज आहोत यार। आपल्या परफेक्ट स्क्वेअर मध्ये काहीच सिक्रेट नसतं, मग हे तरी का ठेवायचं? आणि गायत्री, तू जर सांगणार नशील तर मी सांगते तिला। तिला खरं काय ते कळायलाच हवं। त्या कार्तिकमुळे आमच्या मैत्रिणींमध्ये वाद झालेला आम्हाला चालणार नाही। हे कार्तिक। ए हाय हाय। तू घेऊन चालली हा कुतुब मिनार? गुड क्वेश्चन। ऍक्च्युली कसं आहे ना, लवकरच युद्धजन्य परिस्थिती येणार आहे, सो रसद गोळा करत फिरते। बेस्ट ऑफ लक। हे थांब ना, थोडा वेळ थांबून माझ्याशी बोललास तर तुझं करोडोंचं नुकसान नाही होणार आहे। ऍक्च्युली थांबलोही असतो। इनफॅक्ट अकाउंटिंगचा टॉपिकही तुला इतका छान शिकवला असता की तू कधीच विसरली नसते। शिकव ना मग। तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाहीये का? तसं नाही, आपल्या इव्हेंटचं अप्रुव्हल घ्यायला मला प्रिन्सिपल सरांना भेटायचं आहे। दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट। नो प्रॉब्लेम। तुझ्यासारख्या भारी सरांची ट्युशन मिळणार असेल तर मी किती वेळ थांबायला तयार आहे। तू तुझं अप्रुव्हल घे आणि त्यानंतर आपण कॉफी प्यायला चाललोय। आपण? हो। म्हणजे तू आणि मी? हा। का? कॉफी पिताना अभ्यास नाही होत का? आपण नक्कीच भेटू, पण आता नाही, नाहीतर तुला अकाउंट शिकवण्याच्या नादात आपल्या शोचे अकाउंट्स बिघडतील। सो भेटू लवकरच। डोंट वरी, असा गेलो आणि असा आलो। क्या बात आहे। अरे तू म्हणजे अगदी डिमोलिशनच्या सपाटच लावलास कीर्तने। हा म्हणजे हायकोर्टाची परमिशन जोपर्यंत आहे आणि तुमच्यासारखे ऑफिसर पाठीशी उभे आहेत, परवानगीची पत्र देत आहेत, तोपर्यंत अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही। बरं, आता नवीन अनधिकृत बांधकामापासून सुरुवात करतोस?
खरं तर बराच उशीर झालाय. कालपासून सुरुवात करायला हवी होती. तर मग अश्वमेध तुझा अडलाय कुठं? पण काय होते ना सर, माणसं खूप कमी पडतायत आणि साधनं सुद्धा कमी पडतायत. तेही आहेच. पण उपलब्ध साधनांचा आणि गोष्टींचा योग्य वापर कसा करायचा हे तुला चांगलं जमतं कीर्तने. नाही ते बरोबर आहे, पण विचार करतोय आधी ह्या डान्स बारची घाण संपून टाकावी, मग अनधिकृत बांधकाम सहज संपवता येते. फक्त तोपर्यंत या डिपार्टमेंट मध्ये मला ठेवलं तर. काय झालं सर, कसला विचार करताय? कीर्तने माझी ट्रान्सफर जवळ आहे. ठीक आहे, ते पुढचं पुढे बघू आपण. जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत तरी माझं काम मी अतिशय व्यवस्थित पार पाडू शकतो. नाही, पण जाताना मी तुला आणि तुझ्या कामाला रेकमेंड करून जाईन. काय नवीन येणारा बॉस कसा असेल ते मलाही माहित नाही ना. नाही, कोणी येऊ दे, माझ्या कामाची पद्धत हीच राहणार. येस, आय नो दॅट. चल कीर्तने, काळजी घे. एक सांगतो, स्वतःचं आयुष्य धोक्यात घालू नकोस. थँक्यू सर. कारण आपल्यातल्या कोणालाच त्याची काहीच किंमत नसते. एनिवे, गुड लक. थँक्यू. मराठे साहेब बहुतेक माझ्या प्रेमात पडलेले दिसतात. तुम्ही आहातच तसे सर. म्हणजे तुमच्या बरोबर काम करणारा कोणीही तुमच्या प्रेमात पडेल. बापरे. ठीक आहे, चला ही फाईल उद्याच्या बार डिमॉलिशनची. जाऊ तिथे बँड बाजा घेऊन आणि तिथे गेल्यानंतर ठरवू किती वेळ वाजवायचं ते. ओके सर. एक्सक्यूज मी लवली लेडीज, हाऊ यू? आज ना माझ्याकडे तुमच्यासाठी परत एक नवीन सरप्राईज आहे. परत तेच बोलू नका रे, मला सांगू तर द्या काय सरप्राईज आहे. तर आतापर्यंत तुम्ही जे डान्स शिकलायत ना ते आज तुम्ही विसरून जायचे. म्हणजे आजपासून मी तुम्हाला नवीन डान्स शिकवणार आहे. म्हणजे इमॅजिन, नवीन वातावरण, नवीन स्टेप्स, नवीन डान्स, नवीन परफॉर्मन्स. सर, येस, एनी प्रॉब्लेम? नो सर. नो सर. पण सर, आधीची रिहर्सल आधीची कधीची मला नाही आठवत आहे. मी विसरलोय म्हणजे सगळं. तुम्ही विसरून जायचं आहे. मला एक्झॅक्टली कळत नाहीये तू काय म्हणतेस ते. आपण जर कॉम्पिटिशनला नवीन डान्स करणार आहोत तर आधी वेगळी रिहर्सल का करत होतो? Look at her. गायत्री, तुझी मैत्रीण शोभते. आल्या लगेच ऍटिट्यूड थ्रो करायला लागले. एक्सक्यूज नो, तुला मी जे सांगितलं ना तेवढंच करायचं. इकडे काय होणार ना ते तू नाही ठरवायचं, ते मी ठरवा. ऑलराईट. त्यामुळे दिस इज माय स्टाईल. मी ठरवणार इकडे काय होणार. सॉरी सर, ऍक्च्युली नाही, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच तू करायचं. ऑलराईट. आणि तुम्हाला पण मी सांगतोय, तुमच्यापैकी जर कोणाला ऑब्जेक्शन असेल ना तर मग तुम्हाला हवा तो डान्स करा. मी उद्यापासून कॉलेजला येणार नाही. ऑलराईट? आय टेल यू, आय वॉज सो एक्साइटेड. सगळा मूडच घालून टाकला माझा. ओके फाईन मेहता, मी त्यांना फोन करतो. बाय. दादा, आज काय सॉलिड मजा आली माहितीये. तू हवा होतास तिथे. का? तुला माहितीये आज काय झालं? तू ऐक ना दादा. किटू, मी नंतर ऐकलं तर नाही चालणार का? नाही, मला आताच सांगायचंय. ऐक ना. बोल, काय प्रेमात वगैरे पडलीस का तू? प्रेमात पडल्यावर माणूस किती वेळा होतो हे तुझ्याकडे बघून कळतंय मला. सो त्या गोष्टीत मला अजिबात इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट जरी असतात तरी मुळात प्रेम करायला मनात फिलिंग्स असावे लागतात.
आणि ज्या तो नाही आहेत फिलिंग्स माझ्यात. एक्झॅक्टली. पण तुझ्या मनात जिच्याविषयी फिलिंग्स आहेत त्या गायत्री बद्दल बोलायचंय मला. किटू, खबरदार, काही चांगलं असेल तरच सांग प्लीज. जे घडलंय तेच सांगणार आहे. चांगलं का वाईट तुझं तू ठरव. बोल, पटकन बोल. आज ना गायत्री आणि तिच्या मैत्रिणींचा किमो सरांनी सॉलिड इन्सल्ट केला. किमो सरांनी जे शिकवलंय ते मुकाट्यानं करायचं सोडून ती त्यांनाच शिकवायला निघाली होती. काय भडकले ते माहितीये. सॉलिड मजा आली. किटू, झालं तुझं? नाही अजून. अरे त्याच्या पुढे ना किमो सर काय बोलले तिला माहितीये का. किटू, मला तुझ्या फालतू गॉसिप ऐकण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये प्लीज. ए मलाही काही इंटरेस्ट नाही हा तुझ्या त्या गायत्री विषयी बोलण्यात. मग नको ना बोलूस. ओके फाईन, नाही बोलत. फाईन. पण इथून पुढे तिचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. बाय. तू आणि तुझी गायत्री जस्ट गो टू हेल. बाय, जा. अनु, काय झालं? असं कसं बोलू शकतात किमो सर माझ्याशी? अरे यार अनु, सोड ना. इट्स ओके. तुला माहितीये मी किती हर्ट झाले ते. अनु, अगं ते आपले सर आहेत. ते सांगतील ते आपण ऐकायलाच हवं ना. म्हणून काही बोलायचं. अगं अनु, मला माहितीये की ते असं बोललेत, पण ते त्यांच्या प्रोफेशन बाबतीत खूप ऑनेस्ट आहेत. हो, आणि ते कधीही काहीही चुकीचं करत नाही. आणि सगळ्यांना माहितीये की ते किटूच्या भावाचे किती चांगले मित्र आहेत. शिवाय ते आपल्या इव्हेंटचे स्पॉन्सरही आहेत. तरीही त्यांनी किटूला ग्रुप लीडर बनवलं नाही. म्हणजे त्यांना हवं असतं तर ते सहज करू शकले असते. हे बघ, आपण आपली रिहर्सल मेहनतीने करूयात, बाकी सगळं त्यांच्यावरती सोडून देऊयात ना. आम्हाला माहितीये की ते नक्कीच काहीतरी चांगलं करतील. बिकॉज ही इज किमो. किमोदीप. आय लव्ह लेडीज. अनु, ट्रॉफी मिळवण्यासाठी काय लागतं ना हे की मला परफेक्टली माहिती आहे एकदम. त्यामुळे मी हा डान्स तुम्हाला असं शिकवीन. तत्पूर्वी या डान्स मध्ये काही मुलं ऍड करायची आहेत, मला आठवण करून दे. सर, म्हणजे तुम्ही परत मुलांची ऑडिशन घेणार? हो, आपल्या कॉलेजच्या मुलांना नाचता येतो. सर, पण आपल्याला डान्सर मुलं मिळणार कशी? काय करू शकतो माहिती का? हा, ऍक्च्युली तुमचे जर कोणी ओळखीचे असतील किंवा मित्र वगैरे असतील जे चांगला डान्स करू चांगला ते किमो खानच्या अंडर नाचू शकतील, त्यांना तुम्ही माझ्याकडे रेफर करू शकता. ऑलराईट? ओके सर. ओके आणि डोंट वरी, मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन मला तुमच्याकडनं कशा प्रकारचा डान्स हवाय. फॉलो दॅट. आणि इफ यू डू सो, ट्रस्ट मी ऑन दिस, या वर्षीची ट्रॉफी आपणच जिंकणार आहोत. ऑलराईट? चला चला, मी काय टाइमपास करतोय, मला खूप काम आहे. चल ना लवकर. बाय 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 बाय. गुड मॉर्निंग सर. मे आय कम इन? इल्लीगल होर्डिंग लावण्याच्या संदर्भामध्ये आला असेल तर तिथूनच परत जा. नो सर, मी ते होल्डिंग त्याच दिवशी काढलं. गुड, हुशार आहेस. मे आय कम इन? थँक्यू. त्या दिवशी तू होर्डिंग काढलं नसतंस तर आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला असता मी तुला. आय एम सॉरी सर. पण सर, मला खरंच तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला आवडतील. माहित नाही कसं पॉसिबल. एनिवेज, बघू पुन्हा कधीतरी. बैस. थँक्यू सर. बोल, आज काय काम काढलेस? सर, आमचा एक खूप मोठा इव्हेंट आहे. त्या इव्हेंटच्या पब्लिसिटीसाठी एक होर्डिंग लावणं गरजेचं आहे आणि त्याच परमिशनसाठी आलो. त्यासाठी लागणारे सगळे लिगल डॉक्युमेंट. हे सगळे पेपर्स बाहेर डिपार्टमेंट मध्ये सबमिट कर, रितसर काम होईल. एक छोटीशी रिक्वेस्ट होती सर. इव्हेंट 45 दिवसांनी आहे. बिझनेस इमर्जन्सी कालच ठरलं आणि त्यामुळे आज जर का ही फाईल सबमिट केली तर ती तुमच्या टेबल पर्यंत यायला बराच वेळ लागेल आणि त्यापुढे परमिशनसाठी. सो आय रिक्वेस्ट की तुम्ही काहीतरी मदत करा. आणि आय एम शुअर सर तुम्ही करणारच. नाहीतर हे म्हणण्यात काहीच पॉइंट नाही की आपण करप्शनला थारा देत नाही. हा, जरा आतमध्ये या.
येस सर. ही यांची फाईल आहे, ही घेऊन जा आणि 3 दिवसात सहीसाठी माझ्या टेबलवरती आली पाहिजे. ओके सर. थँक्यू व्हेरी मच सर. तुमची रिक्वेस्ट मी अजूनही रिजेक्ट सुद्धा करू शकतो बरं का. आय नो सर, पण तुम्ही तसं करणार नाही मला खात्री आहे. एक वेळ माझ्या या सिस्टमवर विश्वास नसेल, पण तुमच्यावर 100% विश्वास आहे सर. विश्वास स्वतःवरती ठेवायला शिक आणि जमल्यास ताबा सुद्धा ठेवायला शिक. काय कधी कधी सुटतो म्हणून सांगितलं. नक्की सर. आणि जर कधी अशी वेळ आली तर प्लीज हक्काने माझे कान धरा सर. कोणाचे कान धरायचे, कोणाची गचंडी धरायची, मानगुट पकडायची, हे मला चांगलं कळतं. तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये. सॉरी सर. येतो मी. हॅव अ गुड डे. 3 दिवसात काम होईल तुझं. थँक्यू व्हेरी मच. पोरगा वाटतो त्यापेक्षा जास्त बरा दिसतोय. तरी सुद्धा एकदा ठोकून बघायला लागेल. मडकं कच्चं आहे का पक्का आहे ते. हाय, हाय, कशीस? मी मस्त. तू? तुला भेटल्यावर मजेतच असतो मी. बाय द वे, कॉंग्रॅट्स. कशासाठी? कशासाठी काय? इतक्या मुलींची मनं जिंकल्याबद्दल. तेवढे रोजच मिळालं तुला. रोज किंग आहेस तू. काय फायदा? का? जिच्याकडून मी एक्सपेक्ट करत होतो तिने तर एकही रोज दिला नाही मला. तू नाही दिलं रोज, मी देणार आहे तुला. हे बघ विक्रम, मी नाही घेऊ शकत. का? का म्हणजे मी एक मिनिट, हे रोज आहे हा? आणि मी तुला बॉयफ्रेंड किंवा शो कॉल्ड प्रियकर म्हणून हे देत नाहीये, पण एक चांगला मित्र म्हणून तर घेशील. हे बघ विक्रम, आय एम रिअली सॉरी, पण मी नाही घेऊ शकत रे. नाही घेऊ शकत. नाही. अरे हे तू काय करतोस? कोणीतरी बघ. विक्रम उठ. विक्रम. ओके. हे बघ, मला ते गुलाब तुला द्यायचं होतं. कॅन यू प्लीज टेक दिस? हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल. प्लीज. ओके. हाय. बाय. बाय. गायत्री मला सांग, आज मैत्री तुला वेगळी नाही वाटत आहे? वेगळी? पियू, काय वेगळी दिसते मी? अगं म्हणजे तू खूप सुंदर दिसतेस. ते तर मी रोजच दिसते. प्लीज. अरे अगं तसं नाही ग, म्हणजे चेहरा खूप खुल्लाय तुझा. पियू, तू उगाच आता खेचू नको. हे खरंच ग, आज तू जरा जास्तच सुंदर दिसतेस. अनु तू पण. खरंच. इस खूबसूरती का राज क्या है? राज नाही, रोज. म्हणजे मला सांग, जर तुला कोणी रोज दिलं तर तुला आनंद होईल की नाही? ऑफकोर्स होईल. आणि जर ते रोज किंगने दिलं असेल तर? मग तर मी आनंदाने हुरळून जाईन. एक्झॅक्टली. मैत्री सोबत पण तेच घडलंय. एक मिनिट. म्हणजे विक्रमनी तुला रोज दिलाय? काय? पियू, काहीतरी काय बोलतेस? हे बघ, मी स्वतः पाहिलंय. पियू बास, आता खूप झालं. नाहीतर काय? विक्रमला नाव सांगशील?
ऑलराईट. टोजो ना तुम्हाला एक परफॉर्मन्स करून दाखवेल. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हेल टेल यू की मला काय प्रकारचा डान्स तुमच्याकडनं अपेक्षित आहे, तो करून दाखवेल. ऑलराईट. आणि तो तुम्ही करायचा. हा ओके ठीक आहे. तो जो आपण डिस्कस केला होता ना तो करून दाखव. चलो चलो मागे वा. टोजो रेडी, गर्ल्स रेडी अँड म्युझिक. Kuda